नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत. आजच कल्याणमध्ये एक बिल्डिंग कोसळली. त्याच्या अगोदर ज्या कोपरी पुलाचं म्हणजे त्याचं नूतनीकरण झालं, त्याचं उद्घाटन थाटामाटात करण्यात आलं. त्याच्यावरती खड्डे पडलेले आहेत. मी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये वारंवार ज्यांचा उल्लेख केला की वसई विरार नालासोपारा इथली नालेसफाई नीट झालेली नाही आणि वाटेल तशी तिथे बांधकामं झालेली आहेत. जलजीवन मिशन जे आहे, ज्याचं जे खातं जे आहे म्हणजे पाणी पुरवठा खातं हे शिंदे सेनेकडे आहे आणि गुलाबराव पाटील त्याचे मंत्री आहेत आणि त्याचं काम जे आहे महाराष्ट्रातलं ते बरं चाललेलं नाही आहे. कॉन्ट्रॅक्टर्स येऊन सांगतायत की आमची अनेक बिलं पेंडिंग आहेत आणि 56% आमच्याकडनं पैसे घेतले जात आहेत, लाच खाल्ली जाते आमच्याकडनं, असं जाहीर आरोप कॉन्ट्रॅक्टर्स करतायत. आणि आपण म्हणतो की मोदी म्हणतात की 56 इंची छाती आहे, पण 56% कमिशन घेणारं सुद्धा हे सरकार आहे महाराष्ट्रातलं. हे अक्षरशः धक्कादायक आहे. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक अनेक समस्या आहेत. महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्या बातम्या आपण सतत ऐकतो, जन आरोग्य योजनेमध्ये घोटाळा झालेला आहे. महसूल विभागात पुण्यात 15 अधिकाऱ्यांचं निलंबन झालं. गैरव्यवहार, करप्शन अशी अनेक प्रकरणं. कॅगनी म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण वित्त व्यवस्थापनावरती ताशेरे मारलेले आहेत की कर्ज 10 लाख कोटी रुपयांवर जाऊन पोचलेलं आहे. आणि शिवाय वेगवेगळ्या माध्यमातून उधळपट्टी केली जाते. म्हणजे इतक्या योजना 2024च्या निवडणूक जिंकण्यासाठी इतक्या योजना जाहीर करण्यात आल्या, इतकी महामंडळ निर्माण करण्यात आली की त्याच्यावरचाच एवढा खर्च आहे. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार, भत्ते आणि मग डेव्हलपमेंटची जी कामं करायची त्याला पैसाच नाही आहे. आणि या सगळ्या समस्या असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा शर्यत सुरू झालेली आहे. वास्तविक 1.5 वर्ष होऊन गेलं आहे फडणवीस सरकारला आणि महाराष्ट्रामध्ये ज्या 288 जागा आहेत त्यापैकी 137 जागा एकट्या भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहे. तुम्हाला बहुमत मिळवायचं असेल तर 145 जागा मिळाल्या तरी महाराष्ट्रामध्ये बहुमत मिळेल आणि 137 जागा एकट्या भाजपकडे आहे. मुख्यमंत्री अर्थातच देवेंद्र फडणवीस आहेत आणि अशा वेळी त्यांना बाजूला करून कधी एकदा आपण मुख्यमंत्री होतोय असं एकनाथ शिंदेना वाटत असल्याचं लोक सांगतायत. त्यांचे जवळचे सहकारी ज्यांना त्यांनी आयात केलं प्रहार संघटनेमधून, ते बच्चू कडू प्रहार पक्षाचे, ते रोजच्या रोज एकनाथ शिंदे यांची आरती ओवाळत आहेत. वास्तविक हा अत्यंत लढाऊ आणि शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता तो एकनाथ शिंदेचा पिट्टू असावा अशा पद्धतीने का वागतायत ते काही कळायला मार्ग नाही. उद्धव ठाकरे यांना दगा देऊन ते सुद्धा शेवटच्या टप्प्यात एकनाथ शिंदेकडे गेले, मंत्रिपद मिळवलं आणि तेव्हा ते सांगत होते की दिव्यांगांसाठी मी ही तडजोड केली की त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीने मला सत्तेत जाणं आवश्यक होतं, दिव्यांगांसाठी, माझ्यासाठी नाही, असं बच्चू कडू म्हणत होते. आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवावा अशी त्यांची मानसिकता होती. ते आज रोजच्या रोज एकनाथ शिंदे यांची तारीफ करतायत. ते म्हणतायत की दिल्लीमध्ये उद्या पंतप्रधानपद देवेंद्रांकडे जावं आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेकडे नेतृत्व जावं. दिल्लीत देवेंद्र आणि महाराष्ट्रात शिंदे अशा प्रकारची गोष्ट वास्तवात यावी ही इच्छा ते वारंवार प्रकट करतात. एकनाथ शिंदेचे अनेक सहकारी अधूनमधून या प्रकारची स्टेटमेंट्स करतात, पण बच्चू कडू अत्यंत शार्प कमेंट त्यांची असते. थेट ते सांगतात की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे. ते मुख्यमंत्री कसे होतील? देवेंद्र फडणवीस यांचं पार्सल बाहेर काढलं जावं, दिल्लीत पाठवा, त्यांचं काही करा, पण आम्हाला बसायचं. आम्ही किती दिवस वाट पाहणार मुख्यमंत्री पदाची? पाहू रे किती वाट. आणि परवा विधानसभेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की आमच्यामध्ये फडणवीस आणि माझ्यात काड्या काढण्याचं काम
खूप जण करत असतात, परंतु तसं काही होणार नाही. आणि ते म्हणाले की लोकांच्या जीवनात चांगले दिवस आणणं हेच आमचं काम आहे. आणि एकनाथ शिंदे म्हणाले की परमार्थ करण्यासाठी मी राजकारणात आणि समाजकारणात आलो असं म्हणाले ते. आपण हे सगळं आपल्याला हे ऐकताना सुद्धा हसू येतं, पण ठीक आहे. परमार्थ, यांचा परमार्थ या प्रकारचा असेल, त्यांचा स्वार्थ कुठच्या पातळीचा असेल याची आपण कल्पना करू शकतो. शिंदे म्हणाले की हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे, पानी की तरह दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे. म्हणजे फडणवीस आणि मी, आम्ही एकत्र आहोत, आमच्यात काडी टाकून उपयोग नाही. काड्या कोण टाकते तर त्यांच्या मते संजय राऊत काड्या टाकतात. नाव न घेता संजय राऊतांकडे निशाणा असतो. संजय राऊत काय म्हणाले आणि म्हणतायत, त्याच्या अगोदर उद्धव ठाकरे म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पंतप्रधान होणार असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. आमची इच्छा आहे की मराठी माणूस पंतप्रधान व्हावा. आता पंतप्रधान देवेंद्र फडणवीस कसे होणार, 2029च्या नंतर ते होतील असं साधारणतः उद्धव ठाकरे यांच्या उद्धव ठाकरे जे बोलले भाषणामध्ये, आता जे 6 खासदार गेले तेव्हा त्या ठिकाणी त्यांचा दौरा केला तेव्हा तिथल्या एका भाषणात ते असं म्हणाले की फडणवीस जर पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच आहे. आता फडणवीस पंतप्रधान 2029 नंतर होणार का 2029च्या अगोदर होणार? राज ठाकरे असं म्हणाले की अमित शहा यांना, म्हणजे एक प्रकारे त्यांनी सूचित केलं की अमित शहांना पंतप्रधान व्हायचं आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षातनं आपल्याला पुरेसा पाठिंबा मिळाला नाही तर मग एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये 6 खासदार जसे पाठवले, तृणमूल काँग्रेस त्रिपुरामधल्या एका कोणालाही माहीत नसलेल्या पक्षांमध्ये विलीन झाला एक गट त्यांचा. अशा प्रकारे ते जे गट आहेत ते आपल्याला पाठिंबा देतील आणि आपण पंतप्रधान होऊ शकतो. योगी आदित्यनाथ सुद्धा शर्यतीत आहेत, पण राम मंदिरामधल्या देणगी पेटीमधले जी लुटालूट चाललेली आहे त्यामुळे त्यांचं नाव सध्या तरी आता मागे पडलेलं आहे असं दिसतं. पण राज ठाकरे त्यांनी एक प्रकारे अधोरेखित केलं की स्पर्धा आहे पंतप्रधान पदाची. आणि काल संजय राऊत असं म्हणाले की मुख्यमंत्री जर फडणवीस दिल्लीमध्ये गेले, आणि राऊतांचं विधान असं आहे की देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेले तर त्यांना पंतप्रधान आता 2029च्या पूर्वीच व्हावं लागेल. आणि त्याला किती वेळ आता बघा, 2026 निम्मा काळ संपलेला आहे आता, म्हणजे 2.5 वर्षाच्या आत त्यांना पंतप्रधानपद मिळवावं लागेल आणि मग ते भोगता येईल. कारण राऊतांच्या मते 2029 नंतर भारतीय जनता पक्षाची सत्ताच जाणार, म्हणजे त्यांचा पंतप्रधान होणार नाही. म्हणजे आता वेळ कमी आहे. उद्धव ठाकरे यांनी 2029च्या अगोदर फडणवीस पंतप्रधान होणार का नंतर होणार असं काही सांगितलं नाही, पण राऊत असं म्हणाले. आणि मग जर फडणवीस तिकडे गेले आणि ते फडणवीस तिकडे गेले पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच आहे. मग कोण मुख्यमंत्री होतील असं विचारल्यावरती राऊतांनी सांगितलं की एकनाथ शिंदे कदापि होणार नाही, मुख्यमंत्री होणार नाहीत, हे त्यांचं ठासून त्यांनी सांगितलं. मग कोण होतील? गिरीश महाजन ते होणार नाहीत. आणि गिरीश महाजनांच्या अनेक प्रकरणांच्या संदर्भामध्ये संजय राऊत टीका करतात, हल्ला चढवतात. संजय राऊतांकडे नाशिक आहे, शिवसेनेची जबाबदारी आहे, अनेक वर्ष आहे. आणि कुंभमेळा असेल किंवा अन्य अनेक प्रकरणांमध्ये गिरीश महाजन यांचा जो काही रोल आहे त्याच्याबद्दल संजय राऊत सातत्याने टीका करतात. नाही, गिरीश महाजन शर्यतीतनं बाहेर गेले आणि मग सुधीर मुनगंटीवारांचं नावच कोणी घ्यायला तयार नाही. सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळातनंच बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मुनगंटीवार हे सभागृहामध्ये अभ्यासपूर्ण पद्धतीने काही आक्षेप घेतात, सरकारवर सुद्धा टीका करतात. पण मुनगंटीवार म्हणाले की याच्यामध्ये काही अर्थ नाही. संजय राऊतांच्या याच्या आम्हालाच काही माहीत नाहीये की भाजपमध्ये काय म्हणजे पंतप्रधान बदलणार आहेत का, कोण होणार आहे, आम्हाला काही माहिती नाही, आमच्या श्रेष्ठींना माहीत नाही, पक्षात कोणाला माहीत नाही. तर संजय राऊतांना हे कोणी सांगितलं? संजय राऊत हे कदाचित आमच्यामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील अशा याचा मुनगंटीवार म्हणाले. पण बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील असं संजय राऊत यांचा कयास जर फडणवीस इकडनं गेले. आणि बावनकुळे यांचा सगळ्यांशी बावनकुळेंचं
चांगले एकूण इमेज चांगली आहे किंवा सगळ्यांशी चांगले संबंध आहेत आणि बावनकुळे हे मुख्यमंत्री होऊ शकतील असं संजय राऊत म्हणाले. याच बावनकुळ्यांवरती एक काही काळापूर्वी संजय राऊतांनी टीका केली होती की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न असताना हे जुगार खेळायला तिकडे चीनमधल्या मकावच्या ठिकाणी कॅसिनोमध्ये गेले होते. या प्रकारची टीका केली होती. संजय राऊतांनी आणखीन वेगवेगळ्या प्रकारची टीका त्यांच्यावर केली होती. म्हणजे पार्थ पवारचं प्रकरण चालू होतं तेव्हाही टीका केली होती माझ्या आठवणीप्रमाणे. त्याला उत्तर बावनकुळेंनी वेगवेगळ्या प्रकारे दिलं की म्हणजे संजय राऊतांना काही कोणी सिरियसली घेत नाही, कोणी घेऊ नये, अमुक तमुक वगैरे. पण बावनकुळेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घेतल्यानंतर ते हादरले. कारण मला माहिती आहे किंवा मला आठवते की काँग्रेस जेव्हा सत्तेवरती होता त्यावेळी म्हणजे अगदी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्याही अगोदर की मुख्यमंत्री बदलणार म्हटल्यावरती काही जणांची नावं वर्तमानपत्रात छापून यायची. तेव्हा टेलिव्हिजन नव्हता आणि मग जी नावं छापून यायची त्यांचाच पत्ता साफ व्हायचा आणि भलताच कोणीतरी मुख्यमंत्री व्हायचा. मग जे स्पर्धेमध्ये खरोखरीच असायचे त्यांना वाटायचं की बाबा नकोच, आपलं नाव आलं पेपरमध्ये, नाव नाही आलं तर बरं आहे आपलं. कारण नाव आलं की आपले पाय खेचले जातात. काँग्रेसची ही पद्धतच होती. कारण तिथे एकमेकाचे पाय ओढण्याची शर्यतच लागलेली असायची. पण भारतीय जनता पक्षामध्ये तो तशा प्रकारच्या गोष्टी होत नाहीत हे मान्य केलं पाहिजे. तो शिस्त बऱ्यापैकी त्याच्यात असते. दिल्लीमध्ये जाऊन एकमेकांच्या विरुद्ध काड्या करणं, त्याच्या बातम्या छापून येणं हे प्रकार काँग्रेसमध्ये चालतात, अन्य पक्षात चालतात, पण भाजपमध्ये तसे चालत नाहीत. पण बावनकुळे या संजय राऊतांच्या या भाकितामुळे किंवा त्यांनी जे एखाद्या ज्योतिषाप्रमाणे भविष्य सांगितलं बावनकुळ्यांचं, त्यामुळे ते हादरले आणि त्यांनी लगेच ट्विट लिहिलं किंवा पोस्ट लिहिली की 2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहतील आणि त्यामुळे हा प्रश्नच नाहीये. मी तिथे असण्याचा किंवा काही प्रश्नच नाही. म्हणजे कोणी याबद्दल खात्री बाळगावी. 2034 पर्यंत मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस राहतील. आता याच्यामध्ये एक त्यांनी स्वतःला सेफ करून घेतले की आपले कोणी पाय खेचू नये म्हणून. का बघा, बावनकुळे स्पर्धेमध्ये कोण आहेत मुख्यमंत्री? चंद्रकांत दादा पाटील असतील, पंकजाताई असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, गिरीश महाजन असतील, मुरलीधर मोहोळ असतील. त्यांनाही मुख्यमंत्री व्हायचं असणार. का वाटू नये? प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे याच्यामध्ये आपला पत्ता साफ होऊ नये म्हणून बावनकुळेने हे केलं काय माहित नाही. लगेच त्यांनी खुलासा केला. पण त्यांनी 2034ची तारीख सांगितली. याचा अर्थ 2034 पर्यंत फडणवीसांना पंतप्रधान पद मिळणार नाही. तेच मुख्यमंत्री राहणार असतील महाराष्ट्राच्या, तर मग पंतप्रधान कसे होतील ते? याचा अर्थ 2034 पर्यंत मोदी पंतप्रधान राहणार आहेत. आणि बावनकुळेंना हे माहिती आहे की फडणवीस वारंवार म्हणाले की 2029 नंतर सुद्धा पंतप्रधानपदी मोदींनीच राहावं अशी आमची इच्छा आहे. म्हणजे फडणवीसांनी स्वतःला सेफ केलंय. कारण काय, जर 2029 नंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत असं म्हटलं की इथून मुख्यमंत्री पदही जाऊ शकतं. कारण भाजपमध्ये मोदी आणि शहा, विशेषतः मोदींना आव्हान दिलेलं अजिबात खपून घेतलं जात नाही. त्यांची काय स्थिती होते हे पक्षातल्या लोकांना माहिती. या झाल्या गोष्टी या सगळ्या. आता या संदर्भामध्ये बाकी अजून अनेक गोष्टी आहेत. म्हणजे संजय राऊत एक हे म्हणाले की एकनाथ शिंदे कदापि होणार नाहीत. पण आदित्य ठाकरे असं म्हणाले की फडणवीसांना तिकडे नेऊन तिकडे पाठवून, जसं उद्धव ठाकरे वेगळ्या भाषेत बोलले होते की शिवराज सिंग चौहान वगैरे अनेकांना असं बाजूला करण्यात आलं स्पर्धेमधनं. आणि त्याचप्रमाणे फडणवीसांना केंद्रीय मंत्रिपदी आणायचं आणि मग त्यांना एक प्रकारे बाजूला करायचं त्याच्यामध्ये स्पर्धेमधनं. म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे प्रतिष्ठेचं आहे. मोठं राज्य आहे, श्रीमंत राज्य आहे, इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात आहेत, मोठे प्रोजेक्ट्स इथे येणार आहेत. अशा वेळी जर इकडनं त्यांना बाजूला करून मग शिंदेना मुख्यमंत्रीपदी बसवावं अशी कदाचित अमित शहा यांची इच्छा असू शकेल. कारण शिंदे आणि त्यांचं चांगलं आहे आणि अमित शहांचं स्वप्न वेगळं आहे. जर अमित शहांना पंतप्रधान व्हायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी इथे बसवणं
आणि शिवाय आणखीन काही माणसं फोडून म्हणजे शरद पवार जी असतील ती एकनाथ शिंदेना स्ट्रॉंग करायचं आणि मदत गरज पडली पंतप्रधान पदासाठी बाहेरून काही खासदारांचा पाठिंबा लागला तर तो असा आपल्याला मिळू शकेल. या प्रकारे कदाचित अमित शहाचे प्रयत्न आहेत. अशा प्रकारचं भाकीत राज ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केलं होतं. पण एकनाथ शिंदे हे इथे मुख्यमंत्री होण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात असं आदित्य ठाकरे सांगतात. इथे संजय राऊत जे काय म्हणाले, संजय राऊत काय म्हणतात, एकनाथ शिंदे होणारच नाही. पण आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे असं काही म्हणत नाहीत, उलट एकनाथ शिंदेचे प्रयत्न चाललेले आहेत असं ते म्हणतात. आणि एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्रीपदी आले तर महाराष्ट्रासाठी तो एक प्रकारे वाईट असेल तो काळ. याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सांगतो, अनेक गोष्टी आहेत की एक तर आदित्य ठाकरे वारंवार सांगतायत की जेव्हा नगरविकास मंत्री गेले 2022 पासून सलगपणे एकनाथ शिंदे आहेत आणि प्रशासक अनेक महानगरपालिकेत इन्क्लुडिंग मुंबईत होता आणि या मुंबई आणि अन्य महानगरपालिकांमध्ये त्यांचा प्रशासक असल्यामुळे अनेक गैरव्यवहार झाले, भ्रष्टाचार झाला, तुडुंब भ्रष्टाचार झाला आणि त्याला नगरविकास खातं सुद्धा एक प्रकारचा भाग. आणि मी तुम्हाला सांगतो की नगरविकास खात्याचा निधी देऊन आता नाशिकमधल्या उद्धव ठाकरे यांच्या काही नगरसेवकांनी फितवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि तो कदाचित यशस्वी होईल. पण त्यांना 5-5 कोटी रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे अशी बातमी आहे. हा पैसा येतो कुठून? नगरविकास खात्याचा. एक नगरविकास खात्याचे निधी द्यायचा आणि शिवाय वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये तुडुंब भ्रष्टाचार होतो हे स्पष्ट आहे. ज्या प्रकारे बिल्डिंग्स पडल्या जात आहेत, पडतायत, अनधिकृत बांधकामं, SRA प्रकल्प, भ्रष्टाचारासाठी अनंत वाटा आहे आणि हा भ्रष्टाचार कळसाला पोचलेला आहे. माझी तक्रार अशी आहे की आदित्य ठाकरे वगळता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे, राष्ट्रवादीचे लोक किंवा काँग्रेसचे लोक हा भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढण्यामध्ये फारसे यशस्वी होत नाही. अनेक स्कॅम्स घडतायत पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये कागदपत्र मिळवण्यात यांच्याकडे एखादा किरीट सोमय्या असला पाहिजे आणि तो किरीट सोमय्या यांच्याकडे नाहीये, जो अनेक कागदपत्र गोळा करून, पुरावे गोळा करून मांडणी करतो. तसं नाही. त्यामुळे नुसते ज्याला म्हणतो वाईल्ड अलिगेशन्स करणं, त्याच्या संबंधी पुरावे गोळा करणं हे फार कमी प्रमाणामध्ये होते. आणि आता हा जो सगळा प्रकार आहे याच्यामध्ये तर आदित्य ठाकरे म्हणतायत, त्यांनी आता याच्यात विधानसभेमध्ये अत्यंत आक्रमकपणे अनेक मुद्दे मांडले आदित्य ठाकरेंनी. पण परवा एक पत्रकारांना संबोधित करताना ते असं म्हणाले की मी पुन्हा सांगतो की मी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्याबरोबरच्या कुठल्याही त्यांच्या सहकार्यांना ठेवा, काय जे फायली कागदपत्र त्यांना आणायचे ते आणा आणि मी एकटा त्यांना आम्ही डिबेट करतो आणि त्यांना जे प्रश्न विचारतो त्यांना घेरतो आणि बघूया काय होतं ते. अनेक प्रश्न आदित्य ठाकरे यांच्या मनात आहेत आणि ते विचारतात विधानसभेमध्ये. मग कॉन्क्रिटीकरणापासून ही आता जी झाडं कोसळत आहेत, झाडं पडत आहेत, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार. बघा, मुंबई, ठाणे, तुमच्या कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, सगळीकडे म्हणजे सगळ्या महानगरपालिका, नगरपालिकामध्ये तुडुंब भ्रष्टाचार चालू आहे आणि त्याच्या संबंधीची माहिती जेवढी मिळेल तेवढी आदित्य ठाकरे समोर ठेवत आहेत. आणि असा माणूस पुन्हा मुख्यमंत्री का झाला तर ते महाराष्ट्रादृष्ट्या माझं स्पष्ट मत आहे. मी काही इकडचं तिकडचं बोलत नाही आणि राजकीय भूमिका नाहीये. बघा, त्यांच्या पक्षामध्ये अनेक जण, आता जो म्हात्रे, जो गुंड ज्यांनी महिला डॉक्टरांवरती हल्ला केला, अशी अनेक उदाहरणं सांगता येतील त्यांच्या पक्षातल्यांची की ज्यांना कशाचं काही पडलं नाही. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळी बदलापूरच्या त्या चिमुरड्यांवरचा बलात्काराचं प्रकरण झालं तेव्हा एका महिला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता वामन म्हात्रे म्हणूनच त्यांचे जे दुसरे एक नेते तिकडचे, त्यांनी त्या महिला पत्रकारांना कशा प्रकारे धमक्या देण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारची जी संस्कृती आहे, मी तुम्हाला सांगतो,
की बाळासाहेबांचे विचार किंवा धर्मवीर आनंद दिघे यांचे विचारांनी चालणारा पक्ष बिलकुल नाही आहे. तसं असतं तर महिलांच्या बाबत ज्या महिला डॉक्टरांवरती हल्ला केल्यानंतर ज्या प्रकारे अत्यंत कडक शब्दामध्ये कान उघडणी करणं आणि त्याचं नगरसेवक पद रद्द करणं हे झालं असतं त्या म्हात्रेचं. उलट त्याला कसं सोडता त्याची सुटका होईल याचे प्रयत्न केले जातात. एवढंच नव्हे तर कोर्टाच्या आवारामध्ये वकिलांना दमदाटी केली जाते. तिकडनं तो जो म्हात्रेला आणलं जात असताना तिकडनं वकिलांनी काही एक निषेधपर काही कृती करण्याचं ठरवलं, त्याबरोबर त्यांना तिकडनं हाकलून देण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे ही कुठली लोकशाही आहे? अशा प्रकारची संस्कृती ज्या पक्षामध्ये आहे, एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये, आणि त्यामुळे ते असा पक्ष ज्याच्यामध्ये अनेक गुंड आहेत, भ्रष्टाचाराचं तुडुंब भ्रष्टाचार आहे, गैरकारभार आहे, आणि प्रश्नांना उत्तर न देता मी सर्वसामान्यां फिरतो, मग फेसबुक लाईव्ह करत नाही वगैरे 30 भाषा करणं, याच्यामध्ये प्रशासनावरती पकड तर नाहीच आहे काही. आणि त्यामुळे असा माणूस पुन्हा मुख्यमंत्री होणं, त्यांना राऊत तर म्हणतात की त्यांना कायमची वाट पाहावी लागेल. आदित्य ठाकरे म्हणतात की त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. आता याच्यामधलं खरं काय नेमकं घडतंय ते बघायला लागेल. पण देवेंद्र फडणवीस यांनी एका वेबसाईटला त्यांच्या खास शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की बघा म्हणे, ज्यांचे जास्त आमदार आहेत ऑब्व्हियसली त्यांचा मुख्यमंत्री होणार आहे. आणि आपल्या जवळच्यांनाही देवेंद्र फडणवीसांनी आणखीन काही रिपोर्ट्समध्ये असं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या निकटवर्तीयांना सांगितले की मी दिल्लीला जाणार आहे, पण आता लगेच नाही. आता परवा काल फडणवीसांना जेव्हा विचारलं संजय राऊतांच्या स्टेटमेंटबद्दल, तेव्हा त्यांनी मिश्किल असं उत्तर दिलं की दिल्लीला मी परवाच तर जाऊन आलो. म्हणजे दिल्लीमध्ये फडणवीस जाणार आहेत असं जे संजय राऊत सांगतायत त्याच्यावर त्यांनी अशा प्रकारचं मिश्किल उत्तर दिलं. पण ते मात्र असं म्हणाले, आपल्या जवळच्यांना असं ऐकू येतं की आज ना उद्या मी दिल्लीत जाणार आहे, पण इमिजिएटली काही नाहीये. आणि असंही आहे की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे हे सांगितलं की आमचे जास्त आमदार असताना आमचाच मुख्यमंत्री होणार. आणि दुसरी गोष्ट, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक प्रकल्पांचं एस्टिमेट जास्त झालेलं होतं, आणि फार करोडो रुपयांचे जे प्रोजेक्ट्स होते ते त्याच्यामधल्या काही त्रुटी स्पष्ट करून आणि त्याचा जे खर्च फुगवलेला होता तो कमी करून नवे प्रस्ताव तयार करण्यास देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. या बातम्या आल्या होत्या आणि ते स्वतःही ते म्हणाले. आणि याबाबत मी शिंदे यांना विश्वासात घेतलं आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे बाबा, तुमच्या काळात जे प्रकल्प मंजूर झाले तर त्याचा खर्च जास्त होता, त्यामध्ये काही गोष्टी आपण त्यात सुधारणा करतोय वगैरे. म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदेच्या काळामध्ये जे प्रकल्प मंजूर झाले त्याच्यावरती सपशेल काठ न मारता त्यामध्ये जे गैरप्रकार झाले होते त्याला आळा घालण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला. पण त्यांना विश्वासात घेऊन अशा प्रकारे त्यांनी हे गोष्ट सांगितली की म्हणजे एकनाथ शिंदेचे प्रस्ताव फेकून दिले, ते रद्द केले, त्यात बदल केला, त्यांना चपराक लावली, अशा शब्दात न सांगता प्रत्यक्षात तसंच करणं, पण गोड भाषेमध्ये त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. एक प्रकारे त्या काळामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना काही वादग्रस्त पद्धतीने प्रकल्प मंजूर झाले, वादग्रस्त प्रकल्प मंजूर झाले आणि खर्चाची उधळपट्टी झाली. हेही या एका मुलाखतीत त्यांनी मान्य केलं. पण दुसऱ्याही एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की निवडून येण्यासाठी आम्हाला काही गोष्टी कराव्या लागल्या. म्हणजे त्याला बघा की फक्त एकनाथ शिंदेवरती याबाबतचं सगळं खापर फोडून चालणार नाही, तेही त्याच्यामध्ये सहभागी होते. कुठल्याही प्रकारे विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीच्या वेळी फटका बसल्यामुळे हादरलेले होते महायुती सरकार, आणि त्यामुळे काहीही करून सवंग लोकप्रिय मिळवणारी घोषणा घोषित करून आपल्याला निवडून यायचंय हे त्यांनी ठरवलं. पण आज मात्र अशी स्थिती आहे की ऑपरेशन देवेंद्र हे केलं जातं आहे, असं जे सांगितलं जातं आहे की ऑपरेशन देवेंद्रच केलं जाते आणि देवेंद्र फडणवीस इकडनं जावे यासाठी एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि आदित्य ठाकरे वेगवेगळ्या प्रकारे हे सांगतायत. आणि त्याच वेळी आदित्य ठाकरे मात्र असंही म्हणतायत
की फडणवीसांनी सांगितलं ना की भाडेके टट्टे आणि विरोधकांवरती जे वेगवेगळे आरोप की करतायत फडणवीसांवरती मिसिंग लिंक प्रकल्प आणि अन्य बाबतीत, आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने फडणवीसांनी जी काही भाषा वापरली त्यासंबंधी बोलताना आदित्य ठाकरे असं म्हणाले की हे सगळं फडणवीस बोलतायत ज्या पद्धतीने ते त्यांचं फ्रस्ट्रेशन दिसायला लागलेलं आहे, आणि ॲरोगन्स इज अ साइन ऑफ फ्रस्ट्रेशन. म्हणजे त्यांच्या नैराश्यातून ते अशी भाषा वापरतायत उद्धटपणाची, असं आदित्य ठाकरेंना म्हणायचं. आणि त्यांना नैराश्य कसलं आलेलं आहे तर त्यांना स्वतः फडणवीसांना केंद्रात मंत्री म्हणून आत्ता जायचं नाही, हां, असं आदित्य ठाकरेंना म्हणायचं. म्हणजे त्यांना इकडनं ढकलून देण्याचा प्रयत्न शहा आणि एकनाथ शिंदेचा आहे, आणि तो कदाचित यशस्वी होईल की काय या शक्यतेमुळे ते अशा प्रकारची भाषा जी फडणवीस साधारणपणे करत नाहीत ती भाषा ते ॲरोगन्सी करायला लागलेले आहेत, असं आदित्य ठाकरे यांचं मत आहे. बघा की फडणवीस थेट पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात. मोदी मुख्यमंत्री पदावरून थेट पंतप्रधान झाले. म्हणजे केंद्रात मंत्रीपद आधी मिळवलं पाहिजे आणि मग पंतप्रधान पद असं काही नाही. अनेक देवेगौडा डायरेक्ट पंतप्रधान झाले होते. चंद्रशेखरनी तर कुठल्याही राज्यातलं कसलंही मंत्रिपद भूषवलं नव्हतं. जे जनता दलात होते आणि मग त्यांचा वेगळा पक्ष झाला, जनता दल फाटाफूट झाली, ते पंतप्रधान झाले थोडे महिने का होईना, पण ते कधीही मंत्री झालेले नव्हते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना जर पंतप्रधान व्हायचं असेल तर थेट पंतप्रधान होऊ शकतात. आणि ते 2029 नंतर जर भाजपचं सरकार येणार असेल तर तेव्हाही होऊ शकतात. ते 2029 नंतर भाजपचं सरकार येणारच नाही असं संजय राऊतांना वाटत असलं तरी आज मात्र येणार ते नाहीच असं काही सांगता येत नाही. एक गोष्ट खरी की 2024 मध्ये भाजप 405 गर्जना करत होता, त्या 240 वर अटकला. म्हणजे त्यांचा अंदाज भाजपचा 160 जागांनी चुकला. त्यामुळे राजकारणात काही होऊ शकतं, परिस्थिती तेव्हा काय होतं ते माहीत नाही. पण देवेंद्र फडणवीस जर भाजपची सत्ता आली तर 2029 मध्ये सुद्धा पंतप्रधान होऊ शकतात. पण तोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असतील असं आत्ता तरी दिसतंय, आणि खुद्द त्यांची सुद्धा तशी इच्छा दिसते. पण मी मुख्यमंत्री पदासाठी किती वाट पाहणार अशी जी भावना कदाचित एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना झालेली आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदेंना जे बोलायचं ते बच्चू कडू बोलतायत, अन्य काही जण त्यांच्या पक्षातले बोलतायत. पण अजूनही मला असं वाटतंय की एकनाथ शिंदे यांना बराच काळ वाट पाहावी लागेल. आणि जर राजकीय सुप्रीम कोर्टाचं काही जजमेंट आलं वेगळ्या प्रकारचं ते एकनाथ शिंदेची सगळीच गणितं पालटतील. जर त्यांचं जजमेंट एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या विरोधात गेलं तर एकनाथ शिंदेच्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना भाजपमध्ये जावं लागेल किंवा अन्य कुठल्याही पक्षामध्ये विलीन व्हायला लागेल आणि त्यांची गणितं सगळी साफ होतील. परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न होणं हे महाराष्ट्राच्या नक्कीच हिताचं आहे, एवढं मात्र मी नक्की सांगतो. तुर्तास इथेच थांबतो. माझा हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनल जरूर बघा, शेअर करा, व्हिडिओ आवडला तर व्हायरल करा आणि सबस्क्राईब व्हावा या चॅनलचे हे आवाहन. थँक्यू.